समाधी काळामध्ये एक घटना घडली. तारकासूर नावाचा दैत्य मातला. सर्व देवतांना त्रस्त करून सोडलं. सर्व देवता भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणाले, तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. आता शंकरजी समाधीस्थ आहे. पहिल्यांदा त्यांची समाधी भंग करावी लागणार. त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार. मग त्यांचं लग्न होणार. मग त्यांना मुलगा होणार. तो मुलगा तरुण होणार आणि त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? 5 वाजेपर्यंत घडणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मग आता महादेवाची समाधी भंग करणे. जहां बैठे थे शिव जी समाधि. कामदेवाला पाचारण केलं. कामदेवानं पाऊल ठेवल्याबरोबर वातावरण बदललं. वसंत ऋतूचं आगमन. फुलानं शृंगारलेल्या वेली ज्याच्यावर भुंगे गुंजाराव करतात, फळानं लदबदलेली झाडं, हरण उड्या मारतात, कोकिल पक्षाचं गायन, निर्मळ पाण्याचे झरे, शीतल वायू. नुसतं कामदेवानं पाऊल ठेवला एवढा परिणाम झाला. सबके हृदय मदनय विलासान तानिहारी नवई तरुसाका नदी उमगी अंबुदिक उधाई संगम करई तलाव तलाई. नद्या कामातूर भावनेनं सागराकडे धावू लागल्या. वृक्षाच्या वेली कामातूर भावनेनं वृक्षाला बिलगू लागल्या. कामदेवानं पाऊल ठेवल्याचा परिणाम. जयासी दशा जडन के भरणी को कैस कैस चेतन करणी पशु पक्षी नभ जल थल चारी भये काम समय पिसारी. मदन यंद व्याकुल सब लोका निशिगे नहीं अवलोकई कोका देव धनुष नर किन्नर ब्याला प्रेत पिशाच भूत बैताला. इनके दसाण करो बखाने सदा काम के चेहरे जाने सिद्ध विरक्त महामुनि जोगी ते पिकाम्बर भलो वियोगी. सभी पर प्रभाव, लेकिन शिवजी पर प्रभाव नहीं. कामदेव ने नृत्यांगनाओं को बुलाया, बाजे बजाने वाले को बुलाया, गंधर्व लोगों को बुलाया. बजाओ, गाओ, नाचो. बाजई ताल पखाव जमीना नृत्य करई अप्सरा प्रवीणा. तबला नहीं, पखावज. बाजई ताल पखाव जमीना नृत्य करई अप्सरा प्रवीणा. रंभादिक सुर नारी नवीना
शाबाश और शाबाश धन्यवाद। कोई असर नहीं शिवजी पर, गुस्सा आया कामदेव को और गुस्से में आकर कामदेव बोल उठे, बंद करो, चले जाओ, तुम्ही थांबा अजून 5-6 दिवस इथे। आणि मग स्वतः कामदेव देखी रसाल बिटप परसाका, आंब्याच्या झाडाच्या एका सुंदर फांदीमध्ये लपून बसला। तेही पर चढेऊ मदन मन माका सुमन चाप संदाणे, पुष्पाचा धनुष्यबाण सज्ज केला, प्रत्यंच्या ओढली। जेव्हा कामदेवाचा बाण सुटला नाना, शंकरजीच्या वक्षस्थळावर येऊन आदळला। महादेवाची समाधी भंग झाली। सफेद नेत्र वाले शिवजी लाल नेत्र वाले हो गए। कौन है समाधि भंग करने वाला? सामने प्रकट होता क्यों नहीं? जेव्हा लक्ष केलं कामदेव, भगवान शिवजीनं आपला तिसरा नेत्र उघडला, तिसऱ्या नेत्राच्या द्वारा काम जाळून भस्म केला। तिसऱ्या नेत्राच्या द्वाराच का? त्याचं कारण आहे, कामाचा नंबर तिसरा आहे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, म्हणून तिसऱ्या क्रमांकाचा काम जाळला तो तिसऱ्या नेत्राच्या द्वारा। एक दुसरं कारण आहे, नेत्र हे कामाचं द्वार आहे, ज्या द्वारातून कामाचा प्रवेश त्याच द्वाराच्या द्वारा जाळला। काम जळून भस्म झाल्यावर कामदेवाची पत्नी रती विलाप करीत उतरल्या चेहऱ्यानं भगवान शिवजी, रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन धुन होए रति को राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन जोगन होए रति को। कभी गंगा कहे सुनसान वर, कभी गंगा कहे सुनसान वर, रति बिन मानव एक रति को रति बिन मानव एक रति को रति बिन मानव एक रति को। रति बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन धुन होए रति को। बिन राज रति बिन काज रति बिन मानव लागत बिको रति बिन साधु रति बिन संत रति बिन जोगन होए रति को। उतरल्या चेहऱ्यानं रती विलाप करीत शंकरजी म्हणाले, जब जदुवंश कृष्ण अवतारा, होई हरण महामयी भारा, कृष्ण तनय होई पती तोरा, बचनो अन्यता होई न मोरा। रती, आजपासून तुझा पती बिना शरीराचा असेल, पण द्वापार युगात कृष्ण पुत्र मदन या रूपात तुझा पती तुला प्राप्त होईल। रती गवणी सुनी शंकर बाणी। रती निघून गेली। आता महादेवाने काम जाळलेला, जटा विखुरलेल्या शंकरजीच्या पुढे देवतांनी लाईन लावलेली। महादेवजी विचारतात, देवता लोग कतार में खड़े क्यों? बोले बाबा, स्वर्ग में उदासीनता छाई है, किसी की शादी बनती नहीं, बाराती बनने का मौका मिलता नहीं, नाचने कूदने को मिलता नहीं, सब उदासीनता। महादेवजी मनात हसले नाना, म्हणले हे मुद्द्याचं नाही बोलत, तुम्ही लग्न करा शंकरराव, मग तुम्हाला मुलगा होईल, तो मुलगा तारकासुराला मारल, मग आम्ही सुखी होऊ, असं सरळ नाही बोलत। हे पर्यायी बोलतात। महादेवजी हंसले, अरे बोले मुझे रामभद्र की आज्ञा है, करके विवाह करूंगा, सर्वांच्या आनंदाला पारावार नाही। मग महादेवजीची तयारी नवरदेव स्वरूपात, लगे सवारण सकल सुर बाहन विविध विमान, होई सगुण मंगल सुबद करई अप्सरागान। जगाच्या पाठीवरचा पहिला आणि शेवटचा विचित्र नवरदेव म्हणजे महादेव। एक शिवगण पळत पळत गेला आणि मोठा साप आणला शेठजी, महादेवरावच्या जटेला बांधला। एकानं मोठा साप आणला, तो गळ्यात घालून दिला,
एकानं 2 छोटे साप ब्रेसलेट सारखे मनगटात बांधून दिले. एकानं 2 इंगळ्या जातीचे विंचू आणले, ते कानात उलटे टांगले कुंडलासारखे. एकानं बैल आणून उभा केला, एकानं हातात त्रिशूळ दिला, एकानं सर्वांगाला भस्म लावून दिलं. काहीने विनंती केली, महादेवा, आम्ही म्हणत नाही तुम्हाला बदनापूरला जाऊन सफारी शिवा म्हणून, फक्त विनंती आहे कमरेला काहीतरी गुंडाळा. मैं वैसा ही ठीक हूं, दिगंबर दुनिया जानती मेरा असली रूप है. शिवगण म्हणाले, मग सासूरवाडीला आम्हाला बुंदी नाही खावं लागत, लाता खाऊनच यावं लागल. काहीतरी गुंडाळा. काय हो नाही करता करता नाना वाघाचं कातडं गुंडाळायची परवानगी महादेवरावने दिली. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, हे बैलावर. बाकीच्यांच्या हातात तलवारी, यांच्या हातात त्रिशूळ. बाकीच्यांच्या गळ्यात लॉकेट, यांच्या गळ्यात साप. बाकीचे हळद लावतात, हे भस्म. आपण 4 गोष्टीचा विचार करू. बाकीचे नवरदेव घोड्यावर बसतात, महादेवजी बैलावर का? महादेवजी म्हणतात, मी नवरदेव झालो, पण माझी स्वारी धर्मावर आहे, अधर्मावर नाही. कारण बैल हे धर्माचं स्वरूप आहे. बैल धर्माचं स्वरूप आहे आणि गाय पृथ्वीचं रूप आहे. 2 शब्द लक्षात घ्या. गाय पृथ्वीचं रूप आणि बैल धर्माचं स्वरूप. बैलाला 4 पाय आहे ना, तसे धर्मालाही 4च पाय आहे. सत्य, तप, दया आणि दान, हे धर्माचे 4 पाय आहे. आणि या 4 पायात अख्खं रामायण आहे ना. कैकेयीनं वाटप कसा केला? सत्य लावलं दशरथाकडे, तप लावलं रामाकडे, दया स्वतःकडे, दान भरताकडे, झालं रामायण. आहे का नाही? सच कहो रघुकुल के है, प्राण जाय पर बचन न जाई. सत्य मिस्टरकडे लावलं. मुझ पर दया करो, दया स्वतःकडे. 14 वर्ष राम बनवासी, तप रामाकडे. माझ्या भरताला राज्य द्या, दान भरताला, दया कैकेयीला, तप रामाला आणि सत्य राजाला. हे धर्माचे 4 पाय, सत्य, तप, दया आणि दान. महादेवजी म्हणतात, मी नवरदेव झालो, पण माझी स्वारी अधर्मावर नाही, धर्मावर आहे. बाकीचे नवरदेव हातात तलवारी, तुमच्या हातात त्रिशूळ. काम, क्रोध आणि लोभ तिन्ही नरकाची द्वार, यापासून सावध म्हणून हातात त्रिशूळ आहे. बाकीचे नवरदेव गळ्यात लॉकेट, तुमच्या गळ्यात साप. संपत्ती जरूर बाळगा, पण अपेक्षेपेक्षा अति बाळगली तर विपत्तीहून दंश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात जर लग्न झाल्यावर पती पत्नी गेले तर मोठा घोटाळा होण्याची दाट शक्यता आहे. तिकडून येता येता पत्नी पतीला म्हणत असते, काय चमकत होतं लक्ष्मीच्या गळ्यात. काय लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते, मी काय चमकत होतं. काय अरे लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते, हो मी काय चमकत होतं. काय 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 करता का बैऱ्यावर घेता. लक्ष्मीच्या गळ्यात म्हणते, मी काय चमकत होतं. ते लॉकेट होतं. तेच म्हणते ना मी, काही पैसे माझ्याकडे आहे, काही पप्पाकडून बोलवते, पुढच्या पगारातले अर्धे तुम्ही द्या आणि तसं लॉकेट मला करून द्या. हा घोटाळा लक्ष्मी नारायणाचं दर्शन करून येताना होतो. पण केवढंही प्रेम नवरा बायकोचं असलं तरी महादेवाचं दर्शन करून वापस येताना बायको नवऱ्याला म्हणणार नाही, ते बाबाच्या गळ्यातलं मला करून द्या, त्याच्या गळ्यातलं घरात निघू द्या. पुरं घर रोडवर येते बाहेर. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः, विपद विस्मरणम विष्णु संपन्नारायण स्मृति ही. सेवट, दुनिया में के सब दुल्हा हल्दी लगा के निकलते, शिवजी आप भस्म लगा के क्यों निकले. शिवजी बोले, मुझे दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला. काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया नहीं तेरी, नहीं तेरी, काया
नहीं तेरी नहीं तेरी मत करो मेरी गाया, मत करो मेरी गाया, नहीं तेरी नहीं तेरी काया, नहीं तेरी नहीं तेरी। मत करो मेरी काया, मत करो मेरी काया, नहीं तेरी नहीं तेरी काया, नहीं तेरी नहीं तेरी। एक तो 2 दिन की जिंदगानी, ये तो 2 दिन की जिंदगानी, तो 2 दिन की जिंदगानी, तो 2 दिन की जिंदगानी। जैसा पत्थर ऊपर पानी, जैसा पत्थर मुँह पर पानी, तो होगी रे कुर्बानी, काया नहीं तेरी नहीं तेरी काया, नहीं तेरी नहीं तेरी मत कर मेरी काया, मत कर मेरी काया, नहीं तेरी नहीं तेरी काया, नहीं तेरी नहीं तेरी, नहीं नहीं तेरी नहीं तेरी। शिवजी बोले मुझे दुनिया को बताना है कि एक दिन इस शरीर का भस्म होने वाला है। समर्थ रामदास स्वामी अलंकार स्थानी तनु सजवितो, मना दर्पणी पाहू निरंजवितो, कळे जळे सर्पणी रूप तेरे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे, जय जय रघुवीर। देवस्त्रिया हसू लागल्या, वाह काय भाग्य असेल बिचारीचं, हे भस्मवालं भेटणार आहे बैलवालं। बाकी देवता म्हणले हसू नका त्याला, लग्न त्याचं पण फायदा आपला आहे, तो आधीच नवरदेव गरम डोक्याचा आहे। तो म्हणाला हसता का मला, जा नाही लग्न करायचं, मग कोणाला होईल मुलगा, नाही झाला मुलगा मरतो का तारकासूर, झोपा नाही आम्हाला, हसू नका त्याला बरं का कुठे। आणि मग ते शृंगी म्हणाले महादेवाला, आपला समाज कमी असल्यामुळे हे देवता दबाव टाकतात आपल्यावर, असं मग आपला समाज वाढला पाहिजे। आता किती वाजले, 4:31। बरोबर आहे, तुम्ही काळजी करू नका। तो शृंगी, दुनिया भर में जितने स्मशान है, घरी गेल्यावर हिशोब लावा, महादेवाचा समाज बदनापूर तहसील में, जालना जिले में, महाराष्ट्र में, हिंदुस्तान में, दुनिया भर में जितने स्मशान, उस स्मशान में जितने भूत पिशाच रहते हैं, सभी को मंत्र शक्ति द्वारा बुला लाओ 5 बजने के पहले बदनापूर। जगातल्या स्मशानातल्या भूतांना निमंत्रण, चलो बदनापूर, मालिक की शादी है। आणि ते भूत आपल्या आपल्या जात भाईला मोबाईल करू लागले, चलो
सहित दिन नाये नाम पियत शिव समादृत देखा कौमुख वीर विपुल मुख काहू बिनु पद कर कौ बहुपद पा विपुल नयन कौ नयन पीना रिष्ट पुष्ट कौ अतित नखीना। कोई दुबला है, कोई जाड़ा है, कोई बड़ा है, कोई गंगा जल पीता, कोई शराब, कोई खून पीने वाला। तनखिन कौ अति बिन पावन कौ अपावन गति धरे भूषण कराल कपाल कर सब सत्य शोणित तन बड़ कर स्वान सुअल सुकाल सुख कर भेष अगणित को गणे बहुचिनत प्रेत पिशाच निज चमक परिणत नहीं बने। सर्वांनी जय जयकार केला। नमः पार्वती पतये हर हर देवतांचं लक्ष गेलं, अरे ये पब्लिक कहां से आई। देवता म्हणले बरं झालं आतापर्यंत पार्टी सोबत नव्हती, जसं दुलह तशी बनी बराता। अरे आतापर्यंत बैलवाला नवरदेव पितांबरवाले देव, आता पार्टी शोभली, बैलवाला नवरदेव भूताची वरात, जसं दुलह तशी बनी बराता। म्हणून हे पुढं हे माग शृंगी म्हणाले मालक लग्न तुमचं आहे का या लोकांचं, माझं आहे। मग हे पुढं चालले आपण माग जाऊ दे का, ज्यांना धर्मशाळा बुक करायच्या आहे त्यांना पुढं जाऊ दे। आपण आपली प्रत्येक गावात व्यवस्था आहे शृंगी, असं कोणतं गाव आहे जिथं स्मशानभूमी नाही, आपली गावोगावी सोय आहे, धर्मशाळेवाले पुढं। म्हणून कुचे देवता पुढं हे माग। आपणही सर्वाने हाथ वर करा, चलो शिवजी के साथ बराती बनकर हिमालय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, नमः शिवाय, ओम हर हर भो। सोमवार आहे आज, एक लोटा जल महादेवाचं भजन करा, ओम नमः शिवाय, एक लोटा जल। नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, शिव नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः 2023चा शेवटचा सोमवार आहे। आता सोमवार 1 जानेवारी 24 ला आहे, भजन करा। नमः शिवाय, शिव नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः नमः हर हर। वाह वाह वाह, शाबाश। चलो बराती बनकर शिव जी के साथ। नमः हर हर बोले, चलते रहो। रामेश्वराय, शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। रामेश्वराय हर हर। आहा वाह। गंगाधराय, शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधराय हर हर। पुन्हा सोमवार नाही, आता 24 साली सोमवार। सोमेश्वराय, शिव सोमेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। नमः
हात वर थोडा आहे. टाळी टाळी. नमः शिवाय. हर हर ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. बोलो नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. वाह 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 वाह. योग आहे. सोमवारही सापडला. महादेवरावचं लग्नही आज मिळालं आपल्याला. योग आहे. सर्वात पुढे देवता आहे. देवतांच्या मध्ये सर्वात पुढे भगवान विष्णू आहे. आणि भगवान विष्णूला पाहिलं हिमालयातल्या लोकांनी. विचारलं आप दुल्हा राजा. नहीं भाई बराती हूं बराती. नाचने लग गए हिमालय वाले. क्यों? अरे बराती इतने सुंदर है तो दूल्हा कितना सुंदर होगा. विष्णु बोले एक 10 मिनट रुको. बहुत सुंदर है बैल वाला. जामवंत गढ़ तक आया है. बहुत प्यार. आता ही पार्टी आली. भूत वितारणाची हर्ष महापती. भूत वितारणाची हर्ष महापती. हर्षयुक्त उमापती. गज चर्मला खांबर कटी शोभे वासुकी हार. गज चर्मला खांबर वासुकी हार. गज चर्मला खांबर कटी शोभे वासुकी हार. गज चर्मला कटी शोभे वासुकी हार. गज चर्मला खांबर कटी शोभे वासुकी हार. गज चर्मला खांबर कटी शोभे वासुकी हार. चर्मला खांबर जय हो शोभे वासुकी हार. गज चर्मला खांबर शोभे वासुकी हार. गज चर्मला खांबर कंठी शोभे वासुकी हार. कंठी शोभे वासुकी हार. कंठी शोभे वासुकी हार. सर्वात पुढे हिमालय प्रदेशातले लेकरं होते नाना. त्या लेकरांनी भूताची वरात पाहिली ना आपल्या आपल्या घरी. डैडी मम्मी दरवाजा बंद करो माँ. ताला भी लगा लो. बाहर मत जाओ. क्या हुआ बेटा? ज्यादा पुण्य किया वो बचेगा. वो दूल्हा नहीं माँ, यमराज आया अपने गांव में. घर घर बात असी लरकन कही. आता सासूबाई आल्या. जावयाच्या स्वागताला. मैना सोन्याची आरती, सोन्याच्या फुलवाती सजवलेली आरती घेऊन जेव्हा सासूबाई मैना माता पार्वतीची मम्मी जावयाच्या स्वागताला आणि आरतीचा हात गळ्यापर्यंत गेल्या बरोबर सासू आरती सहित पडली. शृंगी ह्या कोण आहे? तुमच्या सासूबाई. काय झालं? पडल्या. उभ्या होत्या का? आरतीला आरतीला भलते डोके चालू नका. मग का पडल्या? घरी सांगितलं मालक सापाचं काय काम लागलं, त्याला साप गळ्यात गुंडावून. मग त्या सापानं फणा उगारला ना आरतीवर. मग तुमच्या सासूबाईला वाटलं की बापरे माझ्या जावयाच्या गळ्यात जिवंत साप, माझ्या ताईचं काही खरं नाही म्हणून पडली. असं झालं का? अरे मला दया येते का? सापाला काळ म्हणतात. जिचा जावाई साक्षात काळालाच गळ्यात घालून फिरतो तिच्या लेकीच्या कुंकवाला धोका नसतो. कुचे काळाला गळ्यात घालून फिरतो त्याला महादेव म्हणतात. काळावर नाचतो तो श्रीकृष्ण आहे आणि काळावर झोपतो तो श्री विष्णू आहे. अरे तरी आरती सहित का पडली? याचं कारण आहे, बरेच दिवस सासूनं तयारी केली होती. माझा जावाई कैलासपती आहे, मी सोन्याच्या आरतीनं ओवाळली. सोन्याच्या आरतीचा हात गळ्यापर्यंत गेला आणि सासूचं लक्ष डोक्यावर गेलं. जावाई बापूच्या डोक्यावर दिसला चंद्र. धक्का बसला. बापरे, जिथं माझ्या जावयाला साक्षात चंद्र ओवाळतो
तिथं माझी डालड्याची फुलवात काय म्हणून आरती सहित पडली सासू. मी तिथंच होतो म्हणून माहिती आहे मला. हा ना. आता त्याला उचलून नेला आतमध्ये. सगळीकडे एकच चर्चा, तो आला पाहिजे रे. कोण? लग्न जुळवणारा, चिपळ्यावाला, बुवा शेंडीवाला, महाराज विण्यावाला. इतक्यात आवाज आला, नारायण. बरोबर बाबा, चहा सुद्धा कोणी देणार नाही तुम्हाला. काय नवरदेव बघितला बैलवाला. म्हणले सन्मान मिला तो भी जाऊगा, अपमान मी जाऊंगा, दुनिया साधू कहते. थंड स्वागत झालं. आणि जेव्हा सर्व इतिहास नारदानी सांगितला, अरे पूर्वजन्माची शंकराचीच पत्नी आहे, जन्मोजन्मी ती पूर्व दक्षकन्या सती होती. आता भाग्यवान तुझ्या पोटी जन्माला आली, जगाच्या मातेचं बाप होण्याचं भाग्य तुला मिळालं. अर्थून मी तिची लेकराव. हे सगळे सांगितल्यावर हिमालयाचा गैरसमज दूर झाला. मग लग्नाचा कार्यक्रम, धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 मंगल फेरे झाले. पार्वती आईचा हात हिमालयानं महादेवाच्या हातात दिला. ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषामध्ये पाणीग्रहण सोहळा संपन्न झाला. बरं का शेठजी, सोहळा झाला संपन्न, जमला. मग भोजनाचे कार्यक्रम झाले. असे काही दिवस, एक दिवस मात्र बस परवानगी मागतात. परवानगी मिळाली. माता पार्वती हिमालयाच्या पाया पडली तर हिमालयासारखा पहाड ढसा रडू लागला. एरवी पुरुष रडला तर माणसं नावं ठेवतात, बांगड्याभर मर्दासारखा मर्द रडतो. पण एक प्रसंग आहे, दगडाच्या हृदयाचा पुरुष असू द्या, 25 वर्षाची ताई, बासिंग बांधलेली, शहनाईचे स्वर सुरू झाले. उदास होऊन बाप उभा राहतो भिंतीजवळ आणि तिथे ताई येते आणि मुलाच्या तोंडावरून मम्मी हात फिरवते. तशी मुलगी बापाच्या तोंडावरून हात फिरवते. बाप ढसा रडतो. बाबा जन्मभर धावला आमच्यासाठी, खूप कष्ट केले, तब्येतीची काळजी घ्या बाबा. कन्यादान सुखे जरी करी पिता, शोकांत ये अंतरी. आज हिमालयासारखा पहाड लेकीचं निस्वार्थी प्रेम रडवतं नाना. अरे मुलाचं प्रेम आहे पण त्याच्या प्रेमात स्वार्थ आहे. ते म्हणतं काही नाही महाराज, 5-10 वर्षेच त्रास आहे, म्हातारं मेलं की तिजोरी आपलीच आहे. मुलीला विचारा, 20-22 साल तक जिस घर को मैं मेरा मेरा करे, मुझे मालूम सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करते. निस्वार्थी प्रेम. तुम्ही लक्षात घ्या शेठजी, मुलगी सर्व सहन करेल. जन्मदात्या बापाचा अपमान लेकीला सहन होत नाही. गरिबाची राहू द्या तर श्रीमंताची, तिच्या बापाहून कोणी बोलू द्या, मग तिचा अवतार पहा, उभी राहते. बरं का सासूबाई, श्रीमंतीच्या तोऱ्यात बोलताय नेहमी. मोलमजुरी करणारा बाप आहे ना माझा, जगजाहीर आहे, पण सांगून ठेवते इज्जतदार आहे. एक दिवस रॉकेल वतून पेटवा मला सगळ्या परिवार. खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर. नाही सहन करत मुलगी जन्मदात्याचा अपमान. आणि बापाचंही तसंच आहे नाना. मरायच्या वेळेला बापाला खाली टाकतात, मुलं भोवताल बसतात. मरतो बाबा, तुमचं चांगलं आहे रे, पण मरायच्या वेळेला मी एका गोष्टीत दुःखी आहे. तुमची बहीण आहे ना, खूप दुःखी आहे सासरी. तुमच्या गरम स्वभावामुळे ती बोलली नाही, पण सासरी जायच्या आधी अर्धा तास माझ्या खोलीत नेहमी यायची, आतून लावायची कडीन, गळ्याला बिलगू बिलगू रडून म्हणायची, बाबा शेवटची भेट समजा, आता सहन होत नाही, इकडून गेल्यावर आत्महत्या करते, या गोड जेवणाला माझ्या मी तुझे अश्रू पुसायचो. असं नको करू ताई, म्हातारपणात मला दुःख देऊ नको. मला माहिती आहे तुझा सासरा, तुझी सासू, तुझा दीर सगळे त्रास देतात, पण माझ्यावर विश्वास ठेव. दुःख पाहुणं म्हणून आलेलं असतं बेटा, मुक्कामाला नसते. फरक एवढाच आहे, काही पाहुणे उशिरा जातात, काही लवकर. तू काय करतेस? 12 वाजता रात्री सूर्य दिसला पाहिजे म्हणते ना, नाही, घाई करून नाही चालत ग ताई. 6.5 तास तुला वाट बघायची आहे, मग 6:30 वाजता सूर्याचा उदय आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तुझा पती, तुझा सासरा, तुझी सासू त्रास देत असेल, पण तुझ्या पोटी जन्माला आलेले माझे 2 नातू हिरे गुणाचे आहे.
तुला म्हातारपणात काचेच्या भांड्यासारखे सांभाळतील नातू माझे. माझ्यासाठी जगली रे माझी ताई, कोणीतरी आणा तिला, बोलू द्या आणि मग मरू द्या. हा निस्वार्थी प्रेमाचा संबंध आहे. आज हिमालयासारखा पहाड पार्वती माताला मैना माता म्हणाली, करेऊ सदा शंकर पदपूजा, नारी धर्मपती देवन दूजा, मजल दर मजल करीत कैलासा